Welcome friends. In the previous lecture we have learned what is GST in trading chain. Okay, GST trading chain मध्ये कसा असतो, मग मॅन्युफॅक्चरर कडून तो सप्लायर कडे कसा जातो, सप्लायर कडून मग तुमचा जो रिटेलर असतो त्याच्याकडे कसा जातो आणि त्याच्याकडून मग कस्टमर कडे कसा येतो कुठलाही प्रोडक्ट, आणि त्या प्रोडक्ट वरती जीएसटी कसा लावला जातो आणि तो जीएसटी कुठून वसूल होतो वगैरे वगैरे या गोष्टी आपण क्लिअर केल्यात. नाउ वी हॅव टू स्टार्ट नेक्स्ट एक्सरसाइज practice set 4.2. practice set 4.2. okay, so this practice set is based on that trading chain. That trading chain वरती हा बेस्ड आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो पहा. क्वेश्चन नंबर 1, चेतना स्टोअर पेड टोटल जीएसटी ₹1,05,000 at the time of purchase. okay, at the time of purchase and collected GST 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by चेतना स्टोर्स. ओके, आता चेतना स्टोर्स ना काय केलंय, जीएसटी गोळा केला. एक वस्तू काय करायची, समजा एक वस्तू काय करायची, आणायची. समजा ती गोष्ट ज्यावेळेस विकत घेतली त्यावेळेस त्यांना जीएसटी दिलाय. ओके, वस्तू आली आहे म्हणजे तो काय झाला, आयटीसी झाला, राईट. आणि पुन्हा ज्यावेळेस वस्तू काय केली, विकली म्हणजे आउट झाली वस्तू, आणि त्याच्यावर जो टॅक्स गोळा केला तो काय झाला, ओटीसी किंवा आउटपुट टॅक्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सो आता आपण याच्यात आपल्याला काढायला काय सांगितलं, व्हॉट इज जीएसटी पेएबल फॉर चेतना स्टोर्स. म्हणजे चेतना स्टोर्स साठी जीएसटी पेएबल काय असेल, जीएसटी किती भरला गेला त्याच्याकडून. ठीक आहे, तर मी काल तुम्हाला याच्या आधीच्या आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलं होतं की जीएसटी पेएबल कसा काढायचा, आउटपुट टॅक्स जो आहे त्याच्यातून इनपुट टॅक्स मायनस करायचा, आपल्याला जीएसटी पेएबल भेटून जातो. ठीक आहे, सो वी हॅव टू स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. काय म्हणतो पहा, तर फर्स्ट क्वेश्चनचे जे दिलेले आहे त्याच्यात आपण ओटीसी आणि आयटीसी काढून घेऊयात. ओके, सो फॉर चेतना स्टोअर्स, राईट, फॉर चेतना स्टोअर्स. आता चेतना स्टोअर्स साठी काय आपल्याला मांडायचंय, तर पहिल्यांदा आपण आयटीसी मांडूयात. बरोबर आहे, इन्कम टॅक्स क्रेडिट. आयटीसी इज इक्वल्स टू किती रुपये आहे पहा, आयटीसी त्यांना दिलेला आहे 1,05,000. ओके, हा आयटीसी म्हणजे गोळा केलेला टॅक्स नाही, तर वस्तू गेली आणि वस्तू आली आणि दिलेला टॅक्स. म्हणजे मी वस्तू काय घेतली त्यावेळेस भरलेला टॅक्स किती आहे, तर 1,05,000, राईट. आता ओटीसी किंवा आउटपुट टॅक्स असं म्हणूयात आपण त्याला, आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स म्हणजे काय, वस्तू विकली, मी वस्तू चेतना स्टोअर्सने ठेवली का जवळ नाही, वस्तू विकली आणि त्याच्यावर जीएसटी गोळा केला, तो किती आहे 1,22,500. एवढा टॅक्स त्यांना काय केला, गोळा केला. एवढा टॅक्स काय केलाय, गोळा केलाय. हा काय केलेला आहे, दिलेला टॅक्स आहे, आणि हा काय आहे, गोळा केलेला टॅक्स आहे. क्लिअर, बघा अजून एकदा क्लिअर करा, वस्तूची किंमत ही नाही तर हा जीएसटी आहे. ठीक आहे, म्हणजे जीएसटी या ठिकाणी भरला किती आहे, 1,05,000 भरलेला जीएसटी, आणि त्याच वस्तूवर गोळा केलेला जीएसटी किती आहे, 1,22,500. म्हणजे हा आउटपुट टॅक्स झाला, हा इनपुट टॅक्स झाला. आता आपल्याला काढायचा आहे जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल फॉर चेतना स्टोअर्स, राईट. तर चेतना स्टोअर्स साठी जीएसटी पेएबल काय असेल, आउटपुट टॅक्स मायनस काय असायला पाहिजे, आयटीसी. ओके, तर आयटीसी. मग आता आउटपुट टॅक्स काय आहे, 1,22,500 मायनस काय असायला पाहिजे, 1,05,000, राईट. ओके, आता आपल्याला सहज उत्तर वरचे वर निघून जाते. 1,00,000 ला 1,00,000, 500 ला 500 म्हणजे राहिलं काय, 22,000. म्हणजे याचा अर्थ काय, तर चेतना स्टोअर्सनं टोटल जो जीएसटी पे केलाय, फक्त जीएसटी स्वतः, बरं, चेतना स्टोअर्सनं जीएसटी पे केलेला जीएसटी आहे 22,000. म्हणजे हे जरी आकडे मोठे असले तरी नंतर वसूल झालेला जीएसटी आहे. म्हणजे त्याच्याकडून स्वतः वैयक्तिक किती जीएसटी पे करण्यात आलेला आहे, दॅट अमाऊंट इज 22,000. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम ऑन द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन 2 काय सांगितलं पहा, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म. एक फर्म चालवते ती,
ओके, रजिस्टर्ड अंडर जीएसटी म्हणजे जीएसटीच्या कायद्यात नोंदणी झालेलं फर्म ती चालवते. ओके, जीएसटीच्या कायद्यात नोंदणी झालेलं एक फर्म आहे ती चालवते. शी हॅज पेड जीएसटी रुपीज, तिनं पे केलेला जीएसटी नाही गोळा केलेला, पे केलेला म्हणजे काय झाला, तो आयटीसी झाला. ठीक आहे. सो पेड जीएसटी इज रुपीज 12,500 ऑन परचेस. एक वस्तू घेताना तिनं जीएसटी पे केलाय 12,500 अँड कलेक्टेड, आणि कलेक्ट केलाय पुन्हा तीच वस्तू विकून 14,750 रुपीज ऑन सेल. व्हॉट इज अमाऊंट ऑफ आयटीसी, तर याच्यातला आयटीसी कोणता आहे टू बी क्लेम, आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. सेम क्वेश्चन विथ द प्रिव्हियस, राईट. ओके, सो नजमा एंटरप्राइजेस ही जी आहे, नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म, एक फर्म चालवते. आता आपण त्याच्यात जीएसटी पे केलेला जीएसटी म्हणजेच काय बघा, आपण असे म्हणू शकतो याला पेड जीएसटी. ओके, पेड जीएसटी, पे केलेला जीएसटी काय आहे, पेड जीएसटी बाय नजमा, राईट. पेड जीएसटी ज्याला आपण काय म्हणतोय आयटीसी. किती आहे पहा, आयटीसी तिनं भरलेला आहे 12,500 रुपीज, 12,500, राईट. हा झाला आयटीसी. आता तिनं कलेक्ट केलेला, कलेक्टेड जीएसटी. ओके, कलेक्ट केलेला जीएसटी जो आहे त्याला आपण काय म्हणतोय आउटपुट टॅक्स. ठीक आहे. आणि ऍक्च्युली मी इथं आयटीसी वापरतोय पण इथं ओटीसी वापरत नाही, कारण पुस्तकात आपल्याला अजून तो दिलेला नाही, आपण फक्त शॉर्ट साठी वापरतो. ठीक आहे. आउटपुट टॅक्स इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे, इट इज गिवन आय थिंक 14,750 रुपीज, 14,750, राईट. ओके, आता पहा आपल्याला माहित झालं तिनं पे केलेला जीएसटी एवढा आहे आणि कलेक्ट केलेला जीएसटी एवढा आहे. मग याच्यात आयटीसी तर आपल्याला निघाला. पहिला जो क्वेश्चन त्यांना विचारला सब क्वेश्चन की व्हॉट इज आयटीसी, आयटीसी भेटून गेला. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आता जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू काय असतो आउटपुट टॅक्स मायनस काय आला पाहिजे आयटीसी, बरोबर आहे. सो व्हॉट इज आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स इज 14,750 मायनस व्हॉट 12,500. सो व्हॉट विल बी द सबट्रॅक्शन. ओके, 0 ॲज इट इज. ओके, देन 5 या ठिकाणी 0 आहे म्हणजे पुन्हा 5 ॲज इट इज. क्लिअर. ओके, देन 7 minus 5 that will be 2. Okay, then 12, 4 minus 2 will be there and 0 will be as it is. So GST payable जो असेल तो किती आहे रुपीज 2250 or 2250 एवढा जीएसटी तिनं काय केलेला आहे पे केलेला आहे, राईट. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ कम ॲट द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय पहा. ओके, इट इज गिवन आय थिंक देअर 3 कॅन्डिडेट्स आर गिवन हिअर. तुम्हाला 3 कॅन्डिडेट्स तिथे दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण जे काल पाहिलं होतं ना, पहिले कस्टमर सोडून जे पहिले 3 होते ज्याच्यामध्ये एम बघितलं होतं आपण, त्याच्यानंतर डब्ल्यू बघितलं होतं होलसेलर आणि नंतर रिटेलर. ठीक आहे. तर ती साखळी तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकाचं जीएसटी पेएबल काढायचं अवघड काहीही नाही. ओके, सो व्हॉट इज गिवन, अमीर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड जीएसटी. पहा, अमीर एंटरप्राइजेस साठी पेड जीएसटी किती आहे 3,800, राईट. ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स अँड कलेक्टेड जीएसटी 4,100. म्हणजे इथं 300 रुपीज जीएसटी पे केला. आपल्याला लगेच कळतंय कोणी, पहिला जो कॅरेक्टर आहे म्हणजे अमीर एंटरप्राइजेस. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर कोण आहे पहा. आता अकबरी ब्रदर्स साठी आयटीसी असणार आहे 4100 आणि त्यानं पुन्हा ते कोणाला पे केले बघा, मय्यम फूड कॉर्नर परचेस दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स. ओके, त्यांच्याकडून घेतला आणि जीएसटी किती भरलाय 4,500 म्हणजे इथे 400 रुपये जीएसटी त्यांना भरला. ठीक आहे. म्हणजे जीएसटी पेएबल कोणासाठी अकबरी ब्रदर्स साठी, कारण त्याच्यासाठी आउटपुट आहे 4500 आणि आयटीसी आहे 4100. फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी पेएबल at every stage of trading and hence find payable SGST and CGST. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त जीएसटी काढला, आता आपल्याला दोन्ही काढायचं. ठीक आहे. अवघड बिलकुल नाहीये. ओके, नाउ कम टू द पॉइंट. ओके, पहिल्यांदा आपण पहिलं कोण आहे पहा. फॉर द फर्स्ट कॅन्डिडेट इज अमीर एंटरप्राइज. फॉर अमीर एंटरप्राइजेस, राईट.
एंटरप्राइजेस. तर अमीर एंटरप्राइजेस साठी आपण पहिल्यांदा लिहूयात ITC. ओके, ITC किती आहे म्हणजे काय बघा, अमीर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST. ITC म्हणजे काय, पेड GST किती आहे, ₹3,3800. हा आहे ITC. आणि त्याच्यासाठीच आउटपुट टॅक्स इज इक्वल्स टू ₹4,100, राईट. ओके, 4,100 हा त्यानं काय केलेला GST आहे, कलेक्ट केलेला, आणि हा कुठला आहे, पेड केलेला. ठीक आहे. आता पहा मग GST पेएबल लगेच निघून जाईल. GST पेएबल इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे, आउटपुट टॅक्स मायनस ITC. म्हणजेच काय असेल पहा, 4100 minus 3800. So the answer will be 3800. Sorry, what will be the answer? I think 300, right? Okay. इथले 2000, 4000 होण्यासाठी इथला 1000 म्हणजे 300 रुपये तो काय करतोय, GST पे करतोय. ओके, GST किती पे झालाय, तर 300 रुपये GST पे झालाय. मग याच्यातला SGST किती आणि CGST किती काढता येतो आपल्याला. ओके, सो amount of SGST is equals to CGST is equals to, आपण इथं पुढेच लिहूया, 300 divided by 2, so that is 150. म्हणजे किती आला GST, सॉरी SGST आणि CGST 150 फॉर कोणासाठी, जे पहिले कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी. बरोबर आहे का, बघा लक्षात येत आहे का. अमीर एंटरप्राइजेस यांना भरलाय GST किती, म्हणजे पे किती केलेला आहे सुरुवातीला, 3800. ठीक आहे, कोणाकडून हे आपल्याला दिलं नाही पण त्यांना पेड केलेला, आणि हा कुठला GST आला, त्यांना गोळा केलेला, कलेक्ट केलेला. मग दोघांचा डिफरन्स म्हणजे काय असतो, GST पेएबल. मग GST पेएबल भेटला, तो निघाला 300. ओके, आणि त्याच्यानंतर आपण हाफ केला म्हणजे SGST आणि CGST अशा पद्धतीने. आता अमीर एंटरप्राइजेस कडून ही वस्तू पुन्हा कोणाकडे गेलेली आहे, आय थिंक अकबरी ब्रदर्स. बरोबर आहे का. ओके, सो अकबरी ब्रदर्स. ओके, देन त्याच्याच मग आता फॉर अकबरी ब्रदर्स, राईट. ओके, आता अकबरी ब्रदर्स साठी ITC किती आहे तो सांगावा लागेल आपल्याला पहिल्यांदा. ITC आता यांचा जो आउटपुट टॅक्स असेल तो त्यांचा इनपुट टॅक्स असेल. ठीक आहे, म्हणजे किती असला पाहिजे, ₹4100. हा काय झाला त्याच्यासाठी ITC. आणि त्याच्यासाठी OTC किंवा आउटपुट टॅक्स क्रेडिट काय झालं, आउटपुट टॅक्स. काय झालं आउटपुट टॅक्स बघा त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स म्हणजे मयंक फूड कॉर्नरनं घेतलेला जो काय आहे तेवढा, म्हणजे त्याच्यासाठी किती असेल बघा, आय थिंक 4500 इज गिवन, 4500. ओके, आउटपुट टॅक्स निघाला, ITC निघाला. नाउ वी हॅव टू फाइंड GST पेएबल. सो GST पेएबल इज इक्वल्स टू, okay, what is GST payable, output tax minus ITC. So what is output tax, output tax is given 4500 minus 4100. So what is the difference, the difference is of 400. Okay, so now GST payable is 400. Okay, so this is GST only, this is amount of GST, but we have to find amount of SGST and CGST. So you have to write here amount of SGST is equals to amount of CGST is equals to GST divided by 2. So that is 400 divided by 2. It means that 200 rupees SGST and CGST has to pay for अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्स साठी किती SGST आणि CGST पे करणार, 200 रुपीज. ओके, सो लक्षात घ्या की आपल्याला तिघा जणांचं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. आता तिसरा जो कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी OTC दिलेला आहे का, नो. म्हणजे तिसरा जो कोण आहे, समजा मयंक फूड कॉर्नर, त्यानं फक्त वस्तू घेतली आहे, तिथून पुढचं आपल्याला दिलेलं नाही. सो याच्यामुळे आपले हे दोनच उत्तर निघतील. ओके, सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. At the last you have to write in statement. तुम्हाला सगळ्यात शेवटी स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहावं लागेल. फॉर अमीर एंटरप्राइजेस the amount of GST is 300, amount of SGST and CGST is equals to 150. पुन्हा for Akbari brothers
amount of GST is 400 and amount of CGST and SGST is equals to 200, right? Okay. Now question number 4. Okay, so in question number 4 you have given that Malik Gas Agency, Chandigarh Union Territory, purchased some gas cylinders for industrial use for 24,500 and sold them, ते पुन्हा विकले त्यांना, and sold them to the local customers. Local customers ला विकले 26,500 rupees ला. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST. आतापर्यंत आपण SGST पाहिलं, आता आपल्याला येणार आहे UTGST, कारण हे युनियन टेरिटरी आहे, संघराज्य आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. सो काय टू बी पेड फॉर दिस ट्रान्झॅक्शन फॉर युनियन टेरिटरी देअर इज UTGST इन्स्टेड ऑफ SGST. म्हणजे SGST आणि UTGST सेम आहे, त्याच्यात काही फरक नाही, फक्त आपण शब्द वापरणार आहेत UTGST instead of SGST, right? Okay, let's start. Okay, सो याच्यामध्ये काय केलं पहा, तुम्हाला चंदीगड एक संघराज्य आहे आणि त्या संघराज्यामध्ये एक मलिक गॅस एजन्सी म्हणून एक आहे. त्यानं काय केलंय, काही सिलेंडर्स आधी घेतले 24,500 रुपयाला, म्हणजे त्यानं परचेस केलेत सिलेंडर, बरोबर आहे. आणि पुन्हा काय केलं त्यानं, ते विकले, सेल आउट केले, तर त्याला ते विकल्यानंतर आले 26,500 रुपये. याच्यात GST दिलेला नाही. ओके, दिस अमाऊंट इज टॅक्सेबल अमाऊंट, याच्यात टॅक्स दिलेला नाही. सो वी हॅव टू फाइंड GST. ओके, किती पर्सेंट नुसार काढायचं, 5%. ओके, लो रेटेड मध्ये येतं, तर 5% नुसार आपल्याला दोन्हीचं GST काढावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्याला GST किती बसला, CGST आणि CGST आणि दुसरा कुठला आपण घेतोय त्याला SGSTच्या ऐवजी UTGST आपल्याला वापरायचं. ठीक आहे. सो आता पहिल्यांदा आपण काय करूयात, त्यांना जी अमाऊंट काय केलेली आहे, पहिल्यांदा अमाऊंट घालवली म्हणजे परचेस करण्यासाठी किती आहे पहा. ती ही परचेस्ड आपण मलिक गॅस एजन्सी, मलिक गॅस एजन्सी, तुम्हाला काय सांगितले पहा, मलिक गॅस एजन्सीच्या संदर्भात, मलिक गॅस एजन्सी purchased some gas cylinders at rupees, कितीला पहा, at rupees 24,500, म्हणजे परचेस्ड व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे. परचेस केले त्याने एवढ्या रुपयाचे 24,500 रुपयाचे त्यांना सिलेंडर्स परचेस केलेत, खरेदी केलेत. ओके, आता आपण त्याच्यावर आधी GST काढूयात. ओके, GSTचं पर्सेंट, रेट ऑफ GST आहे 5%. ओके, सो रेट ऑफ GST, लक्षात घ्या इथं ITC आणि OTC दिलेला नाही. आतापर्यंत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले, त्याच्यामध्ये ITC आणि OTC आपल्याला दिलेला असायचा, आपण त्याच्यावर आन्सर काढायचो. हा ITC नाहीये, ही काय आहे, त्या गॅस सिलेंडरची व्हॅल्यू आहे, प्राइस आहे, आणि याच्यावर किती ITC बसणार आहे, किती OTC असणार ते आपल्याला काढायचं, मग GST पेएबल काढायचं, राईट. ओके, सो रेट ऑफ GST तुम्हाला दिलेला आहे 5%, रेट ऑफ GST दिलाय 5%. आता काय करायचं पहा, रेट ऑफ GST दिलाय, आपण अमाऊंट ऑफ GST काढून घेऊया. ठीक आहे, अमाऊंट ऑफ GST ऑन 24,500. ओके, काय असणार आहे, 5% ऑफ 24,500. ओके, चला 5% मीन्स 5/100 इंटू 24,500. ओके, 00 ला 00 कॅन्सल झाला. ठीक आहे. अजून मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक मेथड सांगितली होती कसा काढायचा. 10% याचा काढू शकता तुम्ही, किती येणार आहे, 2450. एम आय राईट. पहा, 0 कॅन्सल केलं, 2450 आणि 5% म्हणजे त्याचा हाफ करा. ठीक आहे, 2450 चा हाफ 1225. सो काय असायला पाहिजे, 1,225 रुपीज. हा काय झाला, हा झाला 5% कशावरचा, 24,500 वरचा. म्हणजे याचा अर्थ हा आहे ITC. हा काय झाला, ITC. आपण ITC फाइंड आउट केला. आता त्यानं सोल्ड केलेत, ते जे सिलेंडर्स आहेत ते काय केले, सोल्ड केले. ही सोल्ड
ॲट रुपीज किती रुपयाला सोल्ड केलं बघा 26,500 आय थिंक राईट 26,500 राईट. ओके आता याच्यावर पण 5% जीएसटी काढावं लागेल. अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ जीएसटी काय असेल पहा. ओके अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल्स टू इथे यायला पाहिजे 5% ऑफ 26,500 राईट. ओके सो 5/100 इंटू 26,500 इथं पण तेच करा. ठीक आहे आपण कॅन्सलेशन करूयात असं काही अडचण नाही. पण या ठिकाणी 5% आहे म्हणजे आधी 10% काढून घ्या. 10% येतो 2650 2650. ओके आणि नंतर आपल्याला 10% तर त्याचा हाफ करायचं म्हणजे पुन्हा 5% म्हणजे 2650 हाफ करून घ्या म्हणजे काय येतो मला वाटतं 1325 येतो राईट. ओके ही काय झाला ओटीसी झाला. हा ओटीसी किंवा आपण याला म्हणूयात आउटपुट टॅक्स कोणासाठी मलिक गॅस एजन्सीसाठी. ठीक आहे आता पहा हा झाला आयटीसी हा झाला आउटपुट टॅक्स. मग जीएसटी पेएबल काय काढणार आपण जीएसटी पेएबल इज इक्वल्स टू काय असायला पाहिजे सांगा. जीएसटी पेएबल असायला पाहिजे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. सो व्हॉट इज आउटपुट टॅक्स 13,250 मायनस 12,250. सो द आन्सर विल बी 100 म्हणजे त्यानं जीएसटी पेएबल किती आहे 100 रुपीज आहे. जीएसटी पे करतोय किती तर तो जीएसटी पे करतोय 100 रुपीज. आता 100 रुपीज जर जीएसटी पेएबल असेल तर आपल्याला काढायचं आहे सीजीएसटी आणि यूटी जीएसटी नॉट एसजीएसटी. ओके सो अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ यूटी जीएसटी इज इक्वल्स टू जीएसटी किंवा आता डायरेक्टली लिहून घ्या 100 डिवाइड बाय 2. सो द आन्सर विल बी 50. ओके 50 रुपीज एवढा यूटी जीएसटी आणि तेवढाच सीजीएसटी तो काय करणार आहे भरणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल त्यांना ते जे गॅस सिलेंडर्स आहेत ते 24,500 ला घेऊन आलाय बरोबर आहे. 5% त्याच्यावरती त्यानं किती टॅक्स भरला म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय वस्तू आले म्हणून तो जो टॅक्स भरतोय तो इनपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स किती भरला ते काढला. नंतर त्यानं सिलेंडर्स विकले तर त्या कस्टमर्स कडून त्यानं काय केलं असेल 101% जीएसटी वसूल केला असेल 5% नुसार. मग तो सगळा जीएसटी त्यानं वसूल केला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे 13,025 आले पण आपले 1325 आले सॉरी. ओके 1325 त्याच्याकडे आले पण त्याच्या लक्षात आलं की 1225 आपले आधीच गेले होते 1225 आधीच गेलेले. मग त्यानं काय केलं आउटपुट टॅक्स मधून हा इनपुट टॅक्स मायनस केला म्हणजे 100 रुपीज आहेत तो जीएसटी त्याला भरावा लागेल. क्लिअर. जर समजा त्यानं 1225 पण भरला आणि हा 1325 पण भरला मग त्याला काय राहणार आहे काहीच नाही रिकाम्या टाक्या नाही. त्याच्यामुळं तो काय करेल तर त्या आउटपुट टॅक्स मधून आयटीसी मायनस करेल आणि जे राहील तो झाला जीएसटी पेएबल. सो जीएसटी पेएबल इज 100 रुपीज. हा जीएसटी काय करावं लागेल केंद्राला तर द्यावाच लागेल त्याला आणि संघ राज्याला म्हणजे एसजीएसटी जिथं असतो त्याच्याऐवजी यूटी जीएसटी म्हणतात त्याला. युनियन टेरिटरी असल्यामुळे एस असेल तर स्टेट आणि यूटी असेल तर युनियन टेरिटरी. मग त्या पद्धतीनं काय झालं तो दोघांना काय होईल हाफ जाईल आणि अशा पद्धतीनं 100चा हाफ होईल 50 रुपीज केंद्राला जाईल आणि 50 रुपीज त्याच्या संघ राज्याला राहील. ओके सो प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके सो द क्वेश्चन्स आर व्हेरी इझी. ओके तर जे नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके थँक्यू.